10वी-12वीच्या निकालासंदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे। यंदा निकालाला उशीर होण्याची शक्यता आहे। बोर्ड कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा निकालाला फटका बसण्याची शक्यता आहे। 28 एप्रिलपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षक मंडळाच्या कर्मचाऱ्यांचं काम बंद आंदोलनाचा इशारा आहे। शिक्षण मंडळाची भरती आणि बदली 2 वर्षांवरून 4 ते 6 वर्षांवर नेल्यामुळे कर्मचारी संतापले। आंदोलनावर तोडगा न निघाल्यास निकालाचं काम रखडण्याची शक्यता आहे। त्यामुळे यंदा या निकालांना उशीर होण्याची शक्यता वर्तवली जाते। बोर्ड कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा निकालाला फटका बसण्याची शक्यता आहे। आमचे जे कायम 2017-2020 जे सूत्र आहे बढती बदलीचे ते आम्ही कायम ठेवण्याकरता आमचा हा संप पुकारलेला आहे। आम्ही गेल्या 1.5-2 महिन्यापासून मंडळ प्रशासन जे कुलकर्णी साहेब आहे त्यांच्यासोबत आम्ही पत्रव्यवहार करत आहोत, परंतु त्या पत्रव्यवहाराला त्यांनी कुठल्याही प्रकारचा अजूनही दिलेला नाही। त्यांनी आमची 20 तारखेला एक पत्र काढलं आणि आमची कालची 24 तारखेला आमच्या जे पदाधिकारी आहेत 4 पदाधिकारी आमचे दोन्ही संघटनांचे अध्यक्ष तसेच आमचे दोन्ही संघटनांचे सरचिटणीस यांना पुणे येथे बोलावलेलं होतं, परंतु त्यांना चर्चा ह्या विषयावर करायचीच नव्हती। त्यांनी चर्चेला सुरुवात दुपारी 12 वाजता केली आणि कुठल्याही प्रकारचं आम्हाला कुठले आश्वासन नाही दिलं, कुठलीही चर्चा केलेली नाही, कुठला यथोचित तोडगा काढलेला नाही व म्हणून आता आमचं जे आम्ही आंदोलनाची हाक दिलेली आहे आमच्या 16 तारखेला 15 तारखेला आम्ही जे पत्र दिलेलं आहे मंडळ प्रशासनास त्यानुसार आमचं आता 28 पासून बेमुदत काम बंद आंदोलन आहे।